रामकृष्ण माळोदे तसेच दौलत आप्पा शिंदे या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय। श्री विठ्ठल राजे माळोदे यांना विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर यायचंय। आम्हाला वेळोवेळी मदत करणारे जावेद भाई सय्यद यांचा सत्कार सुभाष माळोदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। हॅलो माननीय श्री विलास जाधव आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचंय। मंचावर उपस्थित अशोक सूर्यवंशी यांचा सत्कार एकनाथ हळदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। नाशिक महानगरपालिका सदस्य विलास जाधव यांचा सत्कार पुष्पराज मांडोळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी उपस्थित आदरणीय भरतजी ड्युटे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मी आमच्या मंडळाचे
सहकारी ठिकाणी उपस्थित आदरणीय श्री विलासजी जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मी संतोष आदे यांना विनंती करतो की श्री विलास जाधव यांचा आपण सत्कार करायचा आहे। संतोष आदे। या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आमच्या गावातील माजी खेळाडू श्री संतोष माळोदे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे। आयोजकांच्या वतीने मी आपलं सहर्ष स्वागत करतो। कृपया आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे। श्री संतोष माळोदे। श्री संतोष परशुराम माळोदे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय। आमच्या या ब्रह्मा स्पोर्ट्स क्लबला वेळोवेळी मदत करणारे आदरणीय श्री खाडे सर यांचं या ठिकाणी आगमन झालं। आयोजकांच्या वतीने मी आपलं सहर्ष स्वागत करतो। आदरणीय खाडे सर हे MSCB मध्ये सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत आहे। आदरणीय खाडे सर यांचा सन्मान आमचे सहकारी समाधान चिडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। श्री सुभाष माळोदे यांना विनंती करतो की आपण आदरणीय खाडे सर सहाय्यक अभियंता MSCB यांचा सन्मान करावा। श्री संतोष परशुराम माळोदे आपणास विनंती, कृपया आपण व्यासपीठावर यायचे। माजी खेळाडू संतोष माळोदे यांचं या ठिकाणी आगमन झालंय। आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो। आमच्या मंडळाचा खेळाडू मयुरेश चौरे याला विनंती करतो की आपण श्री संतोष माळोदे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे।
माजी राष्ट्रीय खेळाडू तसेच आमचे मित्र आदरणीय श्री गणेश पोपट महोदय यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आयोजकांच्या वतीने मी आपलं स्वागत करतो। कृपया आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यायचंय। श्री विकास सातारकर व श्री अमन महोदय यांचं या ठिकाणी आगमन झालंय आयोजकांच्या वतीने। या क्रीडानगरीमध्ये नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आदरणीय अशोक गरुड सर तसेच मनमाड नगर परिषदेचे नगरसेवक पापाबाई थॉमस आणि आमचे मित्र राष्ट्रीय खेळाडू शेखरजी आहिरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय। आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो व आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे। आदरणीय गरुड सर, पापाबाई थॉमस आणि शेखर आहिरे, आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यायचे। व्यासपीठावर उपस्थित नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आदरणीय अशोक गरुड, मनमाड नगर परिषदेचे नगरसेवक आदरणीय पापाबाई थॉमस आणि शेखर आहिरे, आदरणीय सभासद आदरणीय अशोक गरुड सर यांचा सन्मान आमच्या या गावातील माजी खेळाडू संतोष माळोदे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। माननीय श्री अशोक गरुड, सन्मान करताय श्री संतोष माळोदे। या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये आमचे मित्र भाऊसाहेब माळोदे यांचं आगमन झालंय। आयोजकांच्या वतीने मी आपलं सहर्ष स्वागत करतो। आपणास कृपया आपण व्यासपीठावर यायचंय। आदरणीय तसेच व्यासपीठावर उपस्थित माजी राष्ट्रीय खेळाडू पापाबाई थॉमस यांचा सन्मान आमच्या या मंडळाचे सदस्य विकासजी ड्युटे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। सन्मानित होत आहे आदरणीय पापा थॉमस, सन्मान करताय आमचे सहकारी विकासजी ड्युटे। या ठिकाणी तसेच या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र शेखरजी आहिरे यांचंही या ठिकाणी आगमन झालंय। मनमाडमध्ये मनमाड बॉईज हा संघ ते चालवतात, स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय। सन्मान करताय आदरणीय गणेशजी माळोदे यांना विनंती करतो की आपण श्री शेखर आहिरे यांचा सन्मान करा।
तसेच या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित गणेश माळोदे, आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचे. आदरणीय गणेश माळोदे, बाजीरावजी साठे, बंटी रिकामे, आपणही श्री गणेशजी माळोदे यांना घेऊन व्यासपीठावर यायचे. इंचुरगवळी गावचे आमचे मित्र बंटी रिकामे यांना विनंती या ठिकाणी. तसेच या ठिकाणी उपस्थित नाशिक शहर पोलीस दलात कार्यरत असलेले आमचे मित्र, तसेच नाशिक शहर पोलीस दलात कार्यरत असलेले आमचे मित्र पंकजजी करपे, माजी राष्ट्रीय खेळाडू, आपणासही विनंती कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. विकासजी डेरिंगे आणि पंकज करपे, आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. निवड समितीचे सदस्य श्री प्रणवजी आयरे, आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. प्रणव आयरे, या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र आदरणीय गणेशजी माळोदे यांचा सन्मान राधाकिशन शिंदे यांना विनंती करतो की आपण श्री गणेशजी माळोदे यांचा सन्मान करायचा आहे. कबड्डीचे माजी खेळाडू तसेच रोईंग या खेळाचे राष्ट्रीय पदक आदरणीय गणेशजी माळोदे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तसेच या ठिकाणी उपस्थित निवड समितीचे सदस्य आमचे मित्र प्रणवजी आयरे यांचा सन्मान आमचे मित्र तसेच कबड्डीचे माजी खेळाडू बाजीराव साठे यांना विनंती करतो की आपण प्रणव आयरे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित नाशिक शहर पोलीस दलात कार्यरत असलेले आमचे मित्र माजी राष्ट्रीय खेळाडू पंकजजी करपे यांचा सन्मान नितीनजी माळोदे यांना विनंती करतो की आपण पंकज करपे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र नाशिक शहर पोलीस दलात कार्यरत असलेले विकासजी डेरिंगे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी आमच्या या मंडळाचे उपाध्यक्ष रणजित राऊत यांना विनंती करतो की आपण विकास डेरिंगे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे.
या ठिकाणी उपस्थित नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य आमचे मित्र आदरणीय श्री सोमनाथजी जाधव यांचा सन्मान या आमच्या ब्रह्मा स्पोर्ट्स क्लबचे कार्याध्यक्ष नितीनजी माळोदे यांना विनंती करतो की आपण श्री सोमनाथ जाधव यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आदरणीय श्री या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय विजय पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो व सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी उपस्थित